आपणा सर्वांना हा ख्रिस्त जन्मोत्सव व येणारे नवीन वर्ष सुखाचे आणि आनंदाचे जावो. येशूचा जन्म झाला त्यावेळी त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून आपला कळप राखत होते. तेव्हा परमेश्वराचा दूत त्यांच्यासमोर प्रगट झाला आणि त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हाला खून ही की बाळंत्याने गोंडाळलेले व गव्हाणे ठेवलेले एक बालक तुम्हाला आढळेल. देवदूत मेंढपाळांना म्हणाला, सर्व लोकांना जो मोठा आनंद होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ही सुवार्ता त्या मेंढपाळांसाठी किंवा इस्रायल आणि यहुदा या देशातील लोकांसाठीच नव्हती, पण ती संपूर्ण जगासाठी होती. येथे देवदूत सर्व लोकांना जो मोठा आनंद होणार आहे असे म्हणत आहे. याचा अर्थ असा की ही सुवार्ता जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, मग तो कोणत्याही देशातील असो. ज्या मनुष्याचे रक्त लाल आहे त्या प्रत्येक मानवासाठी ही सुवार्ता आहे. जरी लोकांनी आपल्या एका विशिष्ट समूहासाठी, जातीसाठी, धर्मासाठी किंवा देशासाठी वेगवेगळा रंग निवडून घेतला असेल, पण परमेश्वराने प्रत्येक मनुष्याला त्याचे जीवन म्हणजे रक्त हे लालच दिलेले आहे. ज्याचे म्हणून रक्त लाल आहे त्या मनुष्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. जर तुमचे रक्त निळे, पिवळे, जांभळे, काळे, हिरवे, रंगीबेरंगी आणि इतर कोणत्याही रंगाचे असेल, तर सर्व जगाला जो मोठा आनंद होणार आहे त्याची ही सुवार्ता तुमच्यासाठी नाही. ज्याचे रक्त लाल आहे त्याच व्यक्तीसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. जर तुमचे रक्त लाल आहे तर ही सुवार्ता तुमच्यासाठी आहे की तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे. येशूचा जन्म अद्भुत, अभूतपूर्व, अलौकिक, पूर्वनियोजित आणि अत्यंत पवित्र असा आहे. येशू या पृथ्वीवर होऊन गेला होता हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीपेक्षा येशूचा जन्म संपूर्ण जगात अतिशय उत्साहाने आणि मोठा सण म्हणून साजरा करण्यात येतो. आम्हाला ख्रिस्त जन्म साजरा करत असताना आनंद होत आहे. तो यासाठी का, ख्रिस्त जन्मोत्सवाच्या दिवशी आमचे प्रियजन आमच्याकडे हा सण साजरा करायला येणार आहेत. त्यांच्याबरोबर आमची भेट होणार आहे. त्या दिवसांमध्ये आम्ही चांगले कपडे घालणार आहोत. आमच्याकडे नवीन कपडे असणार आहेत. आमच्या घरामध्ये फराळ बनवण्यात येणार आहे. चर्चमध्ये सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. घरीही आलेल्या पाहुण्यांसाठी चांगली जेवणाची व्यवस्था केलेली आहे. एकमेकांना लोक भेटवस्तू देतात. आम्हालाही कोणीतरी भेटवस्तू चांगली देईल. त्या दिवशी चर्चमध्ये अनेक कार्यक्रम राबवले जातात. आम्हाला डान्स करायला मिळतो. आपली कला सादर करण्याची संधी मिळते. एखाद्या नाटिकेमध्ये आम्हाला भाग घ्यायला मिळतो. काय कारण आहे की आम्ही ख्रिस्त जन्म मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत? जर यापैकी एक कारण आहे तर हा आमचा आनंद टिकणारा नाही आणि तो फार मोठाही नाही. देवाची इच्छा आहे की आम्हाला ख्रिस्ताच्या जन्माने एक मोठा आनंद प्राप्त व्हावा. त्यासाठी आम्हाला येशू ख्रिस्ताची काही सत्य समजून घेण्याची गरज आहे. येशूच्या जन्मानंतर आकाशात अलौकिक अशी काही चिन्हे दिसली. येशूच्या जन्मानंतर प्रभूचा दूत प्रगट झाला. त्याचबरोबर स्वर्गातील सर्व सैन्य प्रभूचा दूत मेंढपाळांना सुवार्ता सांगत असताना तिथे प्रगट झाला आणि सर्वांनी देवाचे गौरव केले. लूका शुभवर्तमान याचा 2 अध्याय 9, 13 आणि 14 वचने. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे देश त्यांच्याभोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. पूर्व देशातील लोकांनी त्याच्या जन्माचा तारा पाहिला. ह्याची भविष्यवाणी बलाम या संदेष्टाने गणनाचे पुस्तक 24 अध्याय आणि 17 नंबरच्या वचनात केले. त्याप्रमाणे मत्तेकर शुभवर्तमान याचा 2 अध्याय 1 ते 2 वचने आम्हाला सांगतात, हेरोद राजाच्या काळात यहुद्यातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमस येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत. येशूच्या जन्मानंतर जगात महत्त्वाचे बदल झाले. पवित्र शास्त्रात बायबलचे 2 भाग करण्यात आले. जुना करार हा येशूच्या जन्मापूर्वी आहे. ह्याच्यामध्ये येशूच्या जन्मापूर्वीचा सर्व वृत्तांत जो देवापासून आहे तो लिहिण्यात आला आहे.
आणि नवीन करार. नवीन करारामध्ये येशूच्या जन्मानंतरच्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत. तसेच कालगणना ही ख्रिस्तपूर्व म्हणजे ख्रिस्ता अगोदर आणि इसवी सन म्हणजे ख्रिस्तानंतर अशी करण्यात येऊ लागली. येशूचा जन्म एक भविष्यवाणी आणि पूर्वनियोजित आहे. पृथ्वीच्या निर्मितीपासून येशूचा जन्म होईपर्यंत देवाने आपल्या संदेष्टांच्या द्वारे येशूच्या जन्माविषयी त्याच्या लोकांना भविष्यवाणी दिली होती. ख्रिस्तपूर्व 1420 मध्ये बालाम संदेष्टा गणनाचे पुस्तक याचा 24वा अध्याय आणि 17 नंबरच्या वचनात म्हणाला, मी त्याला पाहीन पण आता तो दिसत नाही, त्याला न्याहाळेन पण तो जवळ नाही. याकोबातून एक तारा उदय पावेल आणि इस्रायलातून एक राजदंड निघेल. तो मोवाबाचा कपाळ मोक्ष करील, सर्व बंडखोरांना चित करील. तसेच ख्रिस्तपूर्व 740 मध्ये यशा संदेष्टाने आपल्या पुस्तकात म्हटले, यशाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 14 नंबरचे वचन, ह्यास तो प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमानुएल, आमच्या सान्निध्य देव असे ठेवेल. तसेच यशाचं पुस्तक याचा 9वा अध्याय 6 आणि 7 नंबरचे वचन आम्हाला सांगते, कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवेल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व नीतीने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. यशा संदेशाने म्हटले, इशायाच्या बुंध्याला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. तसेच ख्रिस्तपूर्व 750 मध्ये मिका संदेशाने म्हटले, हे बेथलेहेम एफ्राता, यहुदांच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. तसेच ख्रिस्तपूर्व 630 मध्ये इर्म्या संदेशाने म्हटले, परमेश्वर म्हणतो, पहा, मी दाविदाकरता एक नीतिमान अंकुर उगववीन, तो राजाहून राज्य करील, तो सुज्ञतेने वागेल, देशात न्यायनीतीचा अवलंब करील. असे दिवस येत आहेत. येशूच्या जन्माआधी काही महिन्यापूर्वी येशूची आई मरिया हिच्याशी साखरपुडा झालेल्या योसेफाला गब्रिएल देवदूत म्हणाला. मत्तय वर्तमान याचा 1 अध्याय 20 ते 21 वचने, असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. तसेच देवदूत लूका शुभवर्तमान याचा 1 अध्याय 30 ते 33 वचनामध्ये मरियेला म्हणाला, मरिये भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. येशूचा जन्म अत्यंत पवित्र आहे. जरी येशूचा जन्म एका स्त्रीच्या उदरातून झाला असला तरी त्याचा जन्म नैसर्गिक किंवा सर्वसामान्य नव्हता. त्याचा जन्म स्त्री पुरुषाच्या एकत्र येण्याने झाला नाही. त्याच्या जन्माविषयी भविष्यवाणी आधीच करण्यात आली होती. यशा संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराने सांगितले की पहा, कुमारी गर्भवती होईल आणि ती पुत्र प्रसवेल, त्याला इमानुएल म्हणजे आमच्या सान्निध्य देव असे म्हणतील. देवाने आधीच सांगितले होते की कुमारी गर्भवती होईल. कुमारी म्हणजे जिचा अजून कोणत्याही पुरुषाशी किंवा तरुणाशी शारीरिक संबंध झाला नाही, तसेच जिचे लग्न अजून झाले नाही तिला कुमारी म्हणण्यात येते. या भविष्यवाणीनंतर 740 वर्षांनी पवित्र शास्त्र गलितीकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 4 नंबरचे वचन सांगते, परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता. लूका शुभवर्तमान याचा 1 अध्याय 26 ते 38 या वचनांमध्ये आम्हाला वाचायला मिळते, गब्रिएल देवदूत कुमारी मरियेकडे आला आणि तो तिला म्हणाला की तुला मुलगा होईल, त्याचे नाव येशू ठेव, त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. तेव्हा मरिया देवदूताला म्हणाली, माझा कोणत्या पुरुषाशी संबंध आला नाही आणि मग मला मूल होणे कसे शक्य आहे? तेव्हा देवदूत म्हणाला,
की हे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने शक्य आहे. पवित्र आत्म्याचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुला गर्भ राहील आणि तू पुत्र प्रसवशील. तेव्हा तिने लगेच हे स्वीकारले आणि म्हणाले, पहा, मी प्रभूची दासी, आपल्या सांगण्याप्रमाणे मला हो. येशूचा जन्म आत्म्याच्या सामर्थ्याने झाला आहे आणि म्हणून त्याचा जन्म एकमेव आणि अत्यंत पवित्र असा आहे. येशूचा जन्म पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने झाला म्हणून त्याला परस्पराचा पुत्र, पवित्र आणि देवाचा पुत्र असे म्हणतात. येशूचा या जगात येण्याचा उद्देश काय होता? जर मानवाने पाप केले नसते तर येशूला जगात येण्याची गरजच पडली नसती. येशू या जगात मानवाचे नशीब चांगले म्हणून जन्माला आला असे नाही, तर येशूने या पृथ्वीवर जन्म घेतला. तो जगात येण्यापूर्वी परमेश्वराबरोबर त्याचे जे संभाषण झाले ते आम्हाला पवित्रशास्त्र बायबलमध्ये वाचायला मिळते. इब्रिलोकास पत्र याचा 10वा अध्याय 4 ते 7 वचने आम्हाला सांगतात, कारण बैलांचे व बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे, म्हणून तो जगात येते वेळेस म्हणाला, यज्ञ व अन्नार्पणे ह्यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केलेस. होमांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता. ह्यावरून मी म्हणालो, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मी आलो आहे. परमेश्वराने आपल्या निवडलेल्या लोकांना अर्पणाचे नियम व विधी दिले होते. देवाची इच्छा होती की लोकांना समजावे की ते नेहमी पाप करतात आणि त्यांच्या पापांची क्षमा होण्यासाठी, त्यांना जीवन मिळण्यासाठी कोणीतरी त्यांच्याकरता रक्त सांडण्याची गरज आहे. म्हणून ते आपल्या पापांसाठी एखाद्या प्राण्याचा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे बळी देत असत. हा अर्पणाचा बळी किंवा पापार्पणाचा कोकरा येशू ख्रिस्त आहे. बाप्तिस्मा करणारा योहान शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 29 नंबरच्या वचनामध्ये म्हणाला, हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. प्रत्येक व्यक्ती जगात जगण्यासाठी येतो आणि जिवंत राहण्यासाठी अतिशय कष्ट करतो. त्यासाठी लागणारी प्रत्येक किंमत तो मोजतो. येशू या जगात जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी आला होता आणि तो कोणत्या प्रकारच्या मरणाने मरणार हे त्याला आधीच माहिती होते. हे सर्व पूर्व नियोजित होते. मत्ते शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 28 नंबरच्या वचनामध्ये येशू म्हणाला, ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. पवित्र शास्त्र आम्हाला आणखीन असे सांगते, शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 17 नंबरचे वचन, देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. येशूने मानव देह धारण केला. येशू प्रारंभ व शेवट आहे. उत्पत्तीचे पुस्तक याचा 1 अध्याय आणि 1 वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळते की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. या वचनामध्ये प्रारंभ हा शब्द सृष्टीच्या निर्मितीच्या सुरुवातीविषयी सांगतो. पण प्रेषित योहान शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 1 वचनात म्हणतो की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. या वचनामध्ये येशूला देवाचा शब्द असेही म्हटले आहे. या वचनातील प्रारंभी हा शब्द आम्हाला सृष्टीच्या निर्मितीपूर्वी येशूच्या अस्तित्वाबद्दल सांगतो. आमच्या कल्पना शक्तीप्रमाणे जितकी वर्ष सृष्टीच्या निर्मितीपूर्वी मागे जाता येईल तितके आपण मागे जाऊया. त्या हजारो, लाखो, करोडो आणि अब्जावधी वर्षांपूर्वी येशू ख्रिस्तच आम्हाला दिसेल. त्या येशू ख्रिस्ताविषयी प्रारंभ हा शब्द आम्हाला सांगतो. मग जर येशू देव आहे, तो प्रारंभ आणि शेवट आहे, तर या पृथ्वीवर तो मानव होऊन का आला? स्वर्गात परमेश्वरापासून, स्वर्गात त्याचे गौरव आणि वैभव सोडून त्या पृथ्वीवर मानव होऊन का आला? परमेश्वराने मातीपासून मानव निर्माण केला. त्यावेळी त्याच्या नाकपुड्यात त्याने आपला श्वास फुंकला आणि तो जीवधारी असा झाला. जीव, शरीर आणि आत्मा यांनी युक्त असा झाला. मांस, रक्त आणि हाडे असा तो निर्माण झाला आणि त्याच्या शरीराचे जीवन त्याचे रक्त आहे. जगाच्या पापार्पणाचा देवाचा कोकरा बनण्यासाठी येशूला मानवी देह धारण करावा लागला. म्हणून तो या जगात नैसर्गिकरित्या जन्मास आला. तो एका स्त्रीच्या पोटी गर्भाच्या रूपात आला. त्यानंतर दिवस पूर्ण भरल्यावर त्या कुमारीने मुलाला जन्म दिला. अशा प्रकारे तो अगदी मानव होऊन या जगात आला, यासाठी की माणसाचे जीवन रक्तात आहे. प्रत्येक प्राण्याचे जीवन ज्याच्या त्याच्या रक्तात असते. मानवाचे जीवन मानवाच्या रक्तात आहे. जर मानवाच्या शरीरातील एखाद्या अवयवाला रक्त पोहोचणार नाही तर तो अवयव असंवेदनशील, निष्क्रिय आणि निर्जीव असा होतो. जर रक्त हृदयाला पोहोचणार नाही तर हृदय निर्जीव होईल आणि जर हृदय निर्जीव होईल
तर मनुष्य निर्जीव होईल. ते रक्त मानवाच्या पापाकरता त्याला सांडता यावे, मानवाच्या पापांकरता ते रक्त त्याला देता यावे म्हणून त्याने मानवी देह धारण केला. पवित्र शास्त्र लेवीचे पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 11 नंबरचे वचन सांगते, शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवांबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे. कारण रक्तात जीवन असल्याकारणाने रक्तानेच प्रायश्चित्त होते. मानवाच्या पापांसाठी मानवाला रक्त सांडण्याची गरज आहे. मानवासाठी रक्त सांडून त्यांच्या पापांचा दंड कोणीतरी भरण्याची गरज आहे. मानवाचे तारण करण्यासाठी तारणाऱ्याविषयी परमेश्वराच्या 3 अटी आहेत. पहिली अट, मानवाचा जो कोणी तारणारा असेल तो देवासारखा अत्यंत पवित्र किंवा देवच असला पाहिजे. दुसरी अट, की तो सार्वकालिक जीवन जगणारा असला पाहिजे. सुरुवात ही तोच आणि शेवटही तोच असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, की जर त्याने मानवासाठी आपला प्राण दिला तर तो मरणातून उठण्यासाठी समर्थ असला पाहिजे. असा परमेश्वराला या पृथ्वीवर एकही मनुष्य आढळला नाही. पण एक उपाय, एक व्यक्ती त्याच्याजवळ होता, तो म्हणजे त्याचा एकुलता एक पुत्र येशू. आणि येशूला, आपल्या एकुलता एक पुत्राला त्याने मानवाच्या पापांसाठी पापार्पणाचा बकरा किंवा तारणारा म्हणून निवडले. आणि म्हणून येशूने या जगात मानवदेह धारण केला आणि त्याने संपूर्ण जगासाठी त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला. मानवाच्या प्रायश्चित्तासाठी आवश्यक असणारे आपले पवित्र रक्त त्याने त्या वधस्तंभावर सांडले. वधस्तंभ एक वेदी बनला आणि त्याच्यावर सर्व मानवजातीसाठी येशूने आपले पवित्र रक्त सांडले आणि प्रत्येकाच्या पापांचा दंड त्याने त्या वधस्तंभावर भरला. देवदूत मेंढपाळांना म्हणाला, सर्व लोकांना जो मोठा आनंद होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक व्यक्तीचा आनंद हा त्याचा स्वभाव, त्याची आवड निवड आणि एखादी गोष्ट त्यासाठी किती महत्त्वाची आहे त्यावर अवलंबून आहे. त्याची खरी गरज काय आहे त्यावर ते अवलंबून आहे. लोकांना त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये त्यांना फार मोठा आनंद प्राप्त होतो. प्रत्येक मनुष्याला त्याच्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो. चांगल्या पगाराची, पदाची नोकरी मिळणे, व्यवसायामध्ये प्रगती होणे, चांगले घर बांधणे, चांगले आरोग्य मिळणे, मुले चांगल्या ठिकाणी शिक्षण घेणे, चांगली पत्नी मिळणे, चांगला पती मिळणे, चांगला मित्र मिळणे, घरात 4 चाकी गाडी असणे, घरात प्रत्येक वस्तू असणे, या सर्व गोष्टी मानवाला मोठा आनंद देतात. पण मानवाला पापांची क्षमा आणि मृत्यूनंतर काय होईल, आपण स्वर्गात असणार की नरकात असणार हे महत्त्वाचे वाटत नाही. जी गोष्ट मानवासाठी अतिशय महत्त्वाची आहे त्याकडे कोणी लक्ष देत नाही. आणि म्हणून येशूचा जन्म हा सर्वात मोठा आनंद देणारा असून सुद्धा आज बरेच लोक त्यामध्ये आनंद करताना दिसत नाहीत. समजा तुमच्यावर कर्जाचे फार मोठे ओझे आहे. ते कर्ज जर नाही फेडले तर तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, तुमचे आयुष्य व्यर्थ जाईल आणि तुमचे आयुष्य कर्ज फेडीपर्यंत अतिशय त्रासाचे आणि कष्टाचे असणार आहे. त्यामध्ये कोणताही आनंद तुम्हाला घेता येणार नाही. त्या कर्जामुळे जर तुम्ही चिंतेमध्ये आहात आणि त्या चिंतेमध्ये असताना जर कोणी तुम्हाला एक आनंदाची बातमी देईल की अमुक या श्रीमंत व्यक्तीने तुमच्या कर्जाचे ओझे घेतलेले आहे, तुमचे कर्ज फेडणार आहे, तेव्हा त्या मनुष्याला किती मोठा आनंद होईल. येशूच्या जन्माने देव प्रत्येक मनुष्याला हेच सांगत आहे की तुमच्या पापांचे जे कर्ज तुमच्यावर आहे ते कर्ज फेडण्यासाठी मी तुमच्याकरता व्यवस्था केली आहे. ख्रिस्त जन्मोत्सवाच्या दिवशी परमेश्वर सर्व मानवजातीला हेच म्हणत आहे की तुमच्या पापांचे जे ओझे तुमच्यावर आहे त्याची काळजी करू नका. त्या ओझ्याची व्यवस्था मी केलेली आहे. फक्त मी जे काही करत आहे आणि माझा एकुलता एक पुत्र जगाच्या पापासाठी किंवा तुमच्या पापासाठी वधस्तंभावर आपला प्राण देत आहे, त्याने जे काही वधस्तंभावर केले आहे त्यावर विश्वास ठेवा आणि त्याला मनापासून स्वीकारा. आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा, म्हणजे तो तुमच्या पापांचे ओझे नाहीसे करील आणि तुम्हाला तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध करील, मुक्त करील. प्रभूचा दूत आकाशात प्रगट झाला आणि त्याने मेंढपाळांना सुवार्ता सांगितली की जी संपूर्ण जगाला मोठा आनंद देणारी होती. कदाचित येथे काही लोक असे म्हणतील की मेंढपाळांना सुवार्ता सांगण्याऐवजी देवदूतांनी ही सुवार्ता आकाशामध्ये का लिहिली नाही, म्हणजे सर्व लोक येशूवर विश्वास ठेवले असते. पण हे तसे नाही. देवाची इच्छा आहे की मनुष्याने देवाच्या वचनावर विश्वास ठेवून सुवार्ता स्वीकारावी, तिचा अनुभव घ्यावा. पूर्ण विश्वासाने आणि खात्रीने त्याने दुसऱ्या व्यक्तीला ती सुवार्ता सांगावी आणि ती सुवार्ता ऐकून त्या दुसऱ्या व्यक्तीने यावर विश्वास ठेवावा.
देवाची ही सुवार्ता, देवाची इच्छा आहे की ती एका मानवी व्यक्तिमत्वातून प्रकट व्हावी, वेदित व्हावी आणि दुसऱ्या मानवाने ती स्वीकारून येशूवर विश्वास ठेवावा, तिचा अनुभव घ्यावा आणि ती तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवावी. देवाने मानवासाठी आपली अत्यंत प्रिय आणि मानवासाठी सर्वात महान भेट म्हणजे आपला एकुलता एक पुत्र येशू हा दिला. देवाने मानवाकरता आपला एकुलता एक पुत्रसुद्धा त्याग केला. देव हा देणारा आहे. तो आपल्या एकुलता एक पुत्राबरोबर आम्हाला त्याचे जे आहे ते सर्व काही कसे देणार नाही? पवित्र शास्त्र रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि 32 नंबरच्या वचनामध्ये आम्हाला सांगते, ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आम्हाला सर्व काही कसे देणार नाही? संपूर्ण जगात ख्रिस्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. हा जगातील सर्वात महान असा दिवस आहे, जो अगदी मोठ्या सणाप्रमाणे साजरा करण्यात येतो आणि लोकांनी आत्तापर्यंत तो खूप उत्साहाने, जल्लोषाने साजरा केला आहे. या साजरीकरणामुळेच संपूर्ण जगात ख्रिसमसच्या दिवशी काय झाले हे माहीत आहे. अगदी लहान मुलाला जर विचारलं की 25 तारखेला काय आहे किंवा ख्रिसमस म्हणजे काय, तेव्हा तो मुलगा सहज म्हणेल, ख्रिसमस म्हणजे त्या दिवशी येशूचा जन्म झाला होता. आणि हे सर्व ह्यामुळे घडले की संपूर्ण जगात अगदी उत्साहाने ख्रिस्त जन्मोत्सव साजरा केला जात आहे. आपण येथे थोडा विचार करूया की जर ख्रिस्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केल्यामुळे संपूर्ण जगाला येशूच्या जन्माविषयी माहिती होते, तर काय येशूचा जो मृत्यू दिन, जो अतिशय आनंदाचा आणि पुनरुत्थानाचा तोही अतिशय आनंदाचा दिवस आहे, लोकांना त्या दिवसाचे महत्त्व कळणार नाही काय? खरे पाहिले असता येशूचा जन्मदिवस जितका महत्त्वाचा आहे, तितका त्याचा मृत्यूदिन आणि तितकाच त्याचा पुनरुत्थान दिन महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे तिन्ही दिवस मानवाच्या तारणासाठी मोठ्या उद्देशाने एकमेकाशी जोडलेले आहेत. त्यामुळे हे तिन्ही दिवस आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची गरज आहे. जर लोकांनी आतापर्यंत येशूचा मृत्यूदिन आणि पुनरुत्थान दिन ख्रिस्त जन्मोत्सवासारखा उत्साहाने साजरा केला असता, तर संपूर्ण जगात सुवार्ता सहज आणि लवकर पोहोचली असती. संपूर्ण जगात माहीत आहे की मृत्यू दिन हा शोक दिन आहे, पण येशू ख्रिस्त हा असा एकमेव आहे की ज्याचा मृत्यू दिन हा आनंदाचा दिवस आहे. पुनरुत्थान मरणातून जिवंत होण्याचा दिवस सुद्धा जल्लोषाचा आहे. पण जगात आम्ही पाहतो की येशूचा मृत्यू दिन म्हणजे गुड फ्रायडे, जो अतिशय आनंदाचा दिवस आहे, तो दिवस ख्रिस्ती लोक अतिशय दुःखामध्ये घालवतात. हा दिवस शिष्यांसाठी अतिशय दुःखाचा होता, कारण त्यांना देवाचे वचन माहीत नव्हते. देवाची परिपूर्ण योजना काय आहे ही त्यांना प्रगट झाली नव्हती. येशूने आपल्या मरणाविषयी आणि मरणातून उठण्याविषयीची भविष्यवाणी केली होती, ते त्यांच्या लक्षात आले नाही आणि त्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. आणि म्हणून जेव्हा येशू मरण पावला, तो त्यांच्यासाठी अतिशय दुःखाचा दिवस, काळा दिवस होता. पण आता आम्हाला देवाचे संपूर्ण प्रकटीकरण समजले आहे. देवाची परिपूर्ण योजना त्याच्या वचनाच्याद्वारे आम्हाला समजली आहे. पवित्र आत्म्याने आम्हाला ते प्रकटीकरण दिले आहे. तर आता आम्ही शिष्यांप्रमाणे तो दिवस दुःखामध्ये तर तो जल्लोषाने साजरा करावा, कारण त्या दिवशी संपूर्ण जगाच्या पापांची किंमत मोजण्यात आली. सर्व लोकांच्या पापांचा दंड येशूने भरला. सर्व लोकांच्या पापांचे प्रायश्चित्त येशूने त्यावेळी वधस्तंभावर केले. त्यावेळी वधस्तंभ एक पापार्पणाची वेदी बनला आणि त्या पापार्पणाच्या वेदीवर येशूने आपले पवित्र रक्त संपूर्ण मानवासाठी सांडले. आपले जीवन त्या वधस्तंभावर त्याने ओतले. लक्षात घ्या की प्रेषितांनी अधिक प्रमाणात वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्तच गाजवला होता. ख्रिस्त जन्म कशा प्रकारे साजरा करत आहोत? आमच्या साजरीकरणाचा परिणाम लोकांच्यावर काय पडत आहे? काय त्यांच्यासाठी ख्रिस्त जन्म म्हणजे एक नाताळ बाबा आहे, जो लहान मुलांना भेट वस्तू देतो, किंवा हरणांचा रथ, बर्फाळ प्रदेश असा आहे? मी माझ्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन ओपन केले. त्याच्यामध्ये ख्रिस्त जन्माचे चिन्ह एक पायमोजे होते. हे पाहून मला फार वाईट वाटले. हा त्या लोकांचा दोष नाही, हा आमचा दोष आहे. कारण आम्ही ख्रिस्त जन्म जशा प्रकारे साजरा करतो त्याच्यावरून त्यांनी ख्रिस्त जन्मोत्सवाचे चिन्ह अशा प्रकारे ठेवलेले आहे. देवदूतांनी म्हटल्याप्रमाणे सर्व लोकांना जो मोठा आनंद होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. हा सर्व लोकांना होणारा मोठा आनंद जर तुम्हाला हवा असेल तर स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वतःच्या चुकांबद्दल प्रामाणिकपणे विचार करा आणि समजून घ्या की आम्हाला तारणाऱ्याची गरज आहे.
आणि तारणारा हा येशू ख्रिस्त आहे, ज्याने आपले रक्त त्या वधस्तंभावर सांडले आहे. जर आम्हाला आमच्या पापांची जाणीव होईल, आम्हाला तारणाऱ्याची गरज आहे याची जाणीव जेव्हा आम्हाला होईल, तेव्हा आम्हाला फार मोठा आनंद प्राप्त होईल. देवदूताने मेंढपाळांना चिन्ह दिले की त्यांना बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणे ठेवलेले एक बाळ आढळेल. शास्त्री, परुषी, याजकांनी येशूला त्याच्याविषयीचे चिन्ह मागितले. मत्तै वर्तमान याचा 12वा अध्याय 38 ते 41 वचने आम्हाला सांगतात. तेव्हा शास्त्री व परुषी ह्यांच्यापैकी काही जण त्याला म्हणाले, गुरुजी, तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे. त्याने त्यांना उत्तर दिले, दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा ह्याच्या चिन्हा वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. निनवेचे लोक न्यायकाळी या पिढीबरोबर उभे राहून तिला दोषी ठरवितील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला, आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. तसेच बाप्तिस्मा करणारा योहान ह्याला परमेश्वराने येशूला ओळखण्याचे एक चिन्ह दिले. योहान शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 33 नंबरचे वचन आम्हाला सांगते, ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना फाशील, तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणार आहे. योहानाने ह्याचा अनुभव घेतला. येशूचा बाप्तिस्मा करत असताना पवित्र आत्मा कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरताना व स्थिर राहताना त्याने पाहिला. जेव्हा योहान बंदीशाळेत पडला, तेव्हा त्याने येशूवर अविश्वास दाखवला. त्यामुळे देवाचे गौरव त्याच्या दृष्टीस पडले नाहीत. त्याचा शिरच्छेद झाला. योनाचे चिन्ह हेच मानवाला तारणाऱ्याचे चिन्ह आहे. येशू वधस्तंभावर मरण पावला. त्याला कबरेत ठेवण्यात आले. तो मरणातून 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि 500 लोकांच्या देखत तो स्वर्गात घेतला गेला. काय तुम्ही येशूच्या जन्मावर, त्याच्या मरणावर आणि त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवता? येशूचा जन्म मानवाच्या पापांसाठी झाला. येशूने त्या वधस्तंभावर आपला प्राण मानवाच्या पापांकरता दिला. त्याला कबरेत ठेवण्यात आले आणि तो मरणातून 3ऱ्या दिवशी उठला गेला. काय यावर तुम्ही विश्वास ठेवता? जो मनुष्य देवाने दिलेल्या या चिन्हावर विश्वास ठेवील, तर परमेश्वर त्याला सार्वकालिक जीवनासाठी आपल्याजवळ घेईल. तारणाऱ्याचे दुसरे कोणतेही चिन्ह परमेश्वराने दिलेले नाही. जो मनुष्य देवाने दिलेल्या या चिन्हावर विश्वास ठेवील, तर परमेश्वर त्याला सार्वकालिक जीवनासाठी आपल्याजवळ घेईल. परमेश्वर आपणा सर्वांना आशीर्वाद देवो.